नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांसाठी तसेच विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी फार महत्त्वाची अशी बातमी आहे. तर ही काय बातमी आहे? तर देशामधील सर्व राज्य सहकारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ह्या आता बँकिंग लोकपाल यांच्या कक्षेमध्ये आलेल्या आहेत आणि यासंबंधी आरबीआयने 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. देशामधील सर्व राष्ट्रीयकृत बँका तसेच शेड्यूल बँकांमधील ग्राहकांच्या तक्रारीसाठी असलेली बँकिंग लोकपाल योजना ही आता राज्य सहकारी बँका तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनाही लागू करण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय आरबीआयने 7 ऑक्टोबर 2025 रोजी घेतलेला आहे. ग्राहकांच्या तक्रार दाखल केल्यानंतर साधारणपणे 25 दिवसांच्या आत संबंधित न्याय निवाडा देण्याचं बंधन हे लोकपालांवर आता बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो ग्राहकांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. याआधीपासून अस्तित्वात असलेल्या बँकिंग लोकपाल कायद्यानुसार राष्ट्रीयकृत बँका विरोधामध्ये आपली तक्रार संबंधी दाद मागण्यासाठी ग्राहकांना सोय होती. मात्र यामध्ये राज्य सहकारी बँका, जिल्हा मध्य सहकारी बँका यांचा यामध्ये समावेश नसल्या कारणानं त्यांच्याविरुद्ध काही तक्रार असेल त्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. या सहकारी बँकांवर आरबीआयचे जरी नियंत्रण असले तरी पर्यवेक्षण हे नाबार्डकडे असल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या विरोधामध्ये तक्रार करण्याची अशी काही सोय नव्हती. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ही मागणी केली जात होती आणि अखेर त्याची दखल घेत आरबीआयने 7 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रक काढून हा आदेश जारी केलेला आहे. तर आपण आता या परिपत्रकामध्ये नक्की काय म्हटलेलं आहे ते बघूया. तर बघा, हे 7 ऑक्टोबर 2025चं आरबीआयचं एक परिपत्रक आहे, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया being satisfied that it is in public interest to do so, hereby directs that the state cooperative banks and central cooperative banks and defined in Banking Regulation Act 1949 shall also be treated as a regulated entity for the purpose of Reserve Bank Integrated Ombudsman Scheme 2021. म्हणजे ह्या सगळ्या बँका ज्या आहेत आता ते लोकपाल योजना 2021च्या अंडर ह्या सगळ्या त्यांच्या आता कार्यकक्षामध्ये येणार आहेत. आता ही कधी केले जाणार आहे तर बघा, दिस नोटिफिकेशन शॅल कम इन टू फोर्स दॅट इफेक्ट फ्रॉम नोव्हेंबर 1, 2025. म्हणजे ही कधीपासून लागू केले जाणार आहे तर 1 नोव्हेंबर 2025 पासून. आता यामध्ये विथ इन इन्क्लुसिव्ह द स्कीम कव्हर द फॉलोइंग रेग्युलेटेड एंटिटीज. यामध्ये कोणकोणत्या बँका असणार आहेत तर बघा, ऑल कमर्शियल बँक्स, सर्व ज्या व्यावसायिक बँका आहेत, यानंतर रिजनल रूरल बँक्स ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत, यानंतर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स ज्या राज्य सहकारी बँका आहेत, सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स जिल्हा बँका आहेत, याशिवाय शेड्यूल प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड नॉन शेड्यूल प्रायमरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स विथ डिपॉझिट साईज ऑफ 15 crores अँड अबोव ऑन द डेट ऑफ, म्हणजे ज्यांची किती आहे 50 कोटींपेक्षा जास्त ठेवींच्या आहे अशा बँकांचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. याशिवाय दुसरं काय आहे की नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज, ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहेत एक्सक्लुडिंग हाऊसिंग फायनान्स कंपनीज, ज्या हाऊसिंग फायनान्स कंपन्या वगळून इतर ज्या काही आहेत, ज्या कंपन्या आहेत ज्यांचे डिपॉझिट बघा आर ऑथराइज्ड टू ॲक्सेप्ट डिपॉझिट किती दिलेलं त्यांनी, ज्यांचे 100 कोटीपर्यंतचे डिपॉझिट आहे, अशा सर्व बँका या लोकपालच्या कार्यकक्षेमध्ये येणार आहेत. आता आपण बघूया की ही लोकपाल योजना यामध्ये त्यांची एकंदरीत त्यांची ऑथॉरिटी किंवा त्यांना जिथले अधिकार काय आहेत हे आपण आता तपासून बघूया. बघा, ही इंटिग्रेटेड ऑम्बुड्समॅन स्कीम 2021 यामध्ये त्यांनी आपण बघूया की त्यांचे ऑथॉरिटीज काय आहेत, त्यांना अधिकार कुठपर्यंत आहेत. तर बघा, हे बघा इथे दिलेलं आहे. त्यांच्याकडे जर का तक्रार करायची असेल तर काय सांगितलं, देर इज नो लिमिट्स ऑन द अमाउंट इन डिस्प्यूट दॅट कॅन बी ब्रॉट बिफोर द ऑम्बुड्समॅन फॉर विच द ऑम्बुड्समॅन कॅन पास अन अवॉर्ड. म्हणजे असे काही त्यांचे लिमिट दिलेले नाही की एवढ्या रकमापर्यंत तुम्ही त्यांच्याकडे दावा करू शकता, असं काही नाही. परंतु काय सांगितलं बघा, हावेवर फॉर एनी कॉन्सिक्वेशनल लॉस सफर्ड बाय द कंप्लेनंट द ऑम्बुड्समॅन शॅल हॅव टू पॉवर टू प्रोव्हाइड कॉम्पोजिशन्स अप टू 20 lakhs, म्हणजे 20 लाखापर्यंतचं जे आहे नुकसान भरपाई ते
त्यांच्याकडं ते देण्याचे त्यांना अधिकार आहेत. आणि याशिवाय त्यांनी काय सांगितलं, इन ॲडिशन टू अप टू ₹1,00,000 फॉर लॉस ऑफ कंप्लेनंट्स टाइम एक्सपेन्सेस. म्हणजे तुमचं जर का 1,00,000पर्यंत जे आहे, तुमचा जर का वेळ किंवा तुमचा जो काही खर्च झालेला आहे किंवा तो बघा हॅरेसमेंट दिलेलं आहे त्यांनी, हॅरेसमेंट आहे मेंटल, याशिवाय जर का असं पद्धतीचं तुमचं जर का नुकसान होणार असेल तर त्यासाठी त्यांना 1,00,000पर्यंतचा जे नुकसान भरपाई देण्याचे हे अधिकार ह्यांना लोकपालाला देण्यात आलेले आहेत. तर एकंदरीत आपण आता काय करूया, की एखाद्या बँकेविरुद्ध आपल्याला जर का तक्रार करायची असेल लोकपालांकडं, तर ती तक्रार कशी कशी करायची आहे हे सुद्धा आता आपण बघूया. बघा, यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे, की जर का एखाद्याकडे तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्यासाठी त्यांनी तिथं दिलेलं आहे बघा, इथे दिलेलं आहे बघा, द कंप्लेंट्स वर रिजेक्टेड होली ऑर पार्टली बाय द रिजेक्टेड एंटिटी. बघा, जर का तुमची तक्रार आहे की तुमची रिजेक्ट केली असेल, म्हणजे एखाद्या बँकेने ज्यावेळेस तुम्ही तक्रार करता त्यावेळेस त्यांनी तक्रार तुमची रिजेक्ट केली असेल किंवा त्याबद्दल त्यांना तुमचं समाधान झालं नसेल, अशा वेळेस काय करायचं, की त्यांनी सांगितलं की 30 दिवसानंतर काय तुम्ही ही कंप्लेंट लोकपालांकडे करू शकणार आहात. आता आपण बघूया की ऑनलाईन कशा पद्धतीने ही कंप्लेंट करता येणार आहे आपल्याला, जी की cmsrbi.org. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे जाऊन बघा आपल्याला काय करायचं आहे, फाईल अ कंप्लेंट, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा इथं अशा पद्धतीने एक कॅप्चा कोड टाकायचा आहे. हा कॅप्चा कोड पूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. यानंतर पुढे आपल्याला काय येतं, इथं आपल्याला नेम ऑफ द, हे बघा, जे कंप्लीट करणार आहे त्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि एक OTP येणार आहे त्याला, तो OTP इथे आपल्याला टाकून द्यायचा आहे. यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर बघा तुम्हाला तिथं पुढचं कंप्लेंट्स डिटेल्स येतात. या डिटेल्समध्ये तुमचं नाव असणार आहे, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर असणार आहे, इथे ईमेल ID टाकायचा आहे, तुमची कॅटेगरी काय आहे हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर बघा कॅटेगरीमध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे, हे बघा, हे आपण इंडिव्हिज्युअल आहे, वैयक्तिक असेल तर वैयक्तिक टाकू शकता. इथे वैयक्तिक टाकायचं आहे, आपला एज टाकायचा आहे तिथे. याशिवाय जेंडर सिलेक्ट करायचं आहे. आता आपल्याला कंप्लेंट आहे ते आपलं कुठून आहे, स्टेट आपलं टाकायचं आहे. यानंतर आपला डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. यानंतर ॲड्रेस इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे, आपला जो काय कोण असेल ते. बघा, ॲड्रेस टाकून झाल्यानंतर इथं पिनकोड टाकायचा आहे. आता हे पिनकोड झाल्यानंतर आपण ज्या कुठली बँक आहे जिच्याविरुद्ध आपल्याला कंप्लेंट करायची आहे ती सुद्धा इथून निवडून घ्यायची आहे. म्हणजे कुठलीही बँक असू दे. बघा, यामध्ये आता ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत या सुद्धा यामध्ये येणार आहेत. त्याच्यामुळे त्या सुद्धा 1 नोव्हेंबरपासून यामध्ये ॲड होणार आहेत. त्यामध्ये ज्या बँकेविरुद्ध आपल्याला तक्रार करायची आहे किंवा जिथून आपलं नुकसान झालेलं आहे, अशी बँकेचं आपल्याला याच्यामध्ये निवड करायची आहे. बघा, यामध्ये भरपूर साऱ्या बँका दिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आता मी इथे ही बँक निवडलेली आहे. आता या बँक निवडल्यानंतर आपल्याला काय विचारतो, की तुमचे स्टेट विचारतो बँकेचं, की बाबा तुम्ही कोणत्या स्टेटमध्ये ती बँक आहे, ती आपल्याला डिटेल द्यायचं बघा. आणि इथे दुसरा एक आहे, की कंप्लीट कशाशी रिलेटेड आहे, तुमचं क्रेडिट कार्ड आहे की दुसरे आणखी कशाशी आहे. तर आपण ठीक आहे, आपण क्रेडिट कार्डशी रिलेटेड नाही आहे म्हणून तिथं दिलेलं आहे. बघा, इथं स्टेट टाकलेलं आहे, नंतर जिल्हा टाकतो आपण, त्यानंतर ब्रांच. आता ब्रांच कुठली आहे ही सुद्धा ब्रांच आपल्याला इथं टाकून द्यायची आहे. आणि इथं बघा, ब्रांच टाकल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं, की कंप्लेंट बाबत डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत. यामध्ये दिलेलं आहे बघा, इज वर कंप्लेंट सब ज्युडिशियल अंडर आर्बिट्रेशन्स ऑलरेडी डील विथ ऑर मेरिट्स बाय द कोर्ट ट्रिब्युनल. बघा, तुमची जी केस आहे ती इतर कुठे न्यायालयामध्ये ही पेंडिंग आहे का किंवा टाकलेलं आहे का, तर आपल्याला नाहीच करायचं आहे. जर का असेल तर आपण लोकपालाकडे तक्रार करू शकणार नाही आहोत तिथं, त्यामुळे तिथं नोच करायचं आहे. याशिवाय तिथं सांगितलेलं की इज युअर कंप्लेंट्स मेड थ्रू अँड ॲडव्होकेट्स अनलेस यू आर युअर सेल्फ. तर आपण करायचं आहे की हो, आपण स्वतःच करणार आहोत, कारण ॲडव्होकेट थ्रू आपण जायचं असेल तर तिथे करू शकता, येस करू शकता, पण आपण स्वतःच केलं म्हणून स्वतः करू शकतो. याशिवाय हॅव युअर कंप्लेंट ऑलरेडी बीन डिल्ट विथ अंडर प्रोसेस. बघा,
अगोदर लोकपालांकडे ही प्रोसेसमध्ये आहे का, तर आपण नाही आहे, नाहीतर कम्प्लीट सेल्फ दिलेलं आहे का, तर अशा पद्धतीने आपल्याला इथं नोट्स सगळे करायचे आहेत. आता पुढे त्याने विचारलेलं आहे की हॅव यू फील रायटेड इलेक्ट्रॉनिक कंप्लेंट्स विथ द रेग्युलेटेड एंटिटीकडे, म्हणजे ती तुमची ज्यांच्याकडे तुम्ही तक्रार केलेली आहे त्यांच्याकडे तुमच्याकडे काही असे पुरावा आहे का, म्हणजे बँकेकडे जर का तुम्ही लेखी तक्रार केली असेल किंवा इलेक्ट्रॉनिक ईमेल वगैरे केले असेल तर काय तुमच्याकडे पुरावा आहे का, तर तो असेल तर द्यायचा आहे, दिनांक टाकायचा आहे त्यामध्ये, नंतर तो PDF च्या स्वरूपामध्ये तिथं आपल्याला डाउनलोड करून द्यायचा आहे. यानंतर पुढे ती फाईल जे कुठले असेल ते तुम्ही तिथे अपलोड करायचे आहे. तुमच्याकडे जो काही पुरावा असेल नसेल तो पूर्ण टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये, जेणेकरून आपण त्या बँकेशी कम्युनिकेशन केलेलं आहे हा आपल्याकडं पुरावा राहतो. आता दुसरं विचारलं त्याने हॅव यू रिसिव्ड एनी रिसिप्ट फ्रॉम, तर तुमच्याकडे त्यांच्याकडनं काही रिसिप्ट वगैरे मिळाली होती का, असेल तर येस करा, असेल तर येस करा, नसेल तर नो करा, असेल तर त्यामध्ये तुम्हाला टाकावं लागणार, नसेल तर नो करा. नंतर तुम्हाला सांगितलेलं हॅव यू सेंड रिमाइंडर त्या रेग्युलेट एंटिटी, बघा एंटिटी त्यांच्याकडनं काय आपल्याला आलेलं आहे का रिमाइंडर काय याच्यासाठी, तर नो असेल तर नो करा. आणि पुढे तुम्हाला बघा पुढे त्यांनी काय विचारलेलं आहे त्याच्यामध्ये, इज युअर कंप्लेंट अगेन्स्ट द वॉलेट, कशाशी संबंधित आहे, तुमच्या वॉलेटशी संबंधित आहे का. नंतर इज युअर कंप्लेंट अगेन्स्ट द बिझनेस करस्पॉन्डन्स, किंवा जी बिझनेस करस्पॉन्डन्स यांच्याशी रिलेटेड आहे का, किंवा ATM कार्डशी रिलेटेड आहे का, हे सगळं तिथे द्यायचं आहे. तर नसेल तर नाही करा तुम्ही. आता बघा इथं कंप्लेंट कॅटेगरी अँड अदर डिटेल्स, यामध्ये काय करायचं आहे, तुमची कंप्लेंट कशाशी संबंधित आहे, ATMची ATM कार्ड डेबिट कार्डशी संबंधित आहे, क्रेडिट कार्डशी संबंधित आहे, लोन ॲडव्हान्सशी संबंधित आहे, मोबाईल इलेक्ट्रॉनिक बँकिंगशी, का नोट अँड कॉइन्स यांच्याशी संबंधित आहे, की ओपनिंग ऑपरेटिंग ऑफ डिपॉझिट अकाउंट कशाशी संबंधित आहे, आपल्याला इथं चॉईस करायचं आहे, निवडायचं आहे कशाशी संबंधित आहे तुमची. तर बघा समजा आपल्याला अकाउंटशी संबंधित असेल तर अकाउंटशी संबंधित आपण देऊ शकतो. चला आपण अकाउंटशी संबंधित आहे म्हणून तिथे देऊया. आता त्याच्यामध्ये सब कॅटेगरीमध्ये त्यांनी विचारलेलं आहे की कशाशी संबंधित आहे, म्हणजे सब कॅटेगरीमध्ये विचारलेलं आहे की डिपॉझिट, बघा फीशी संबंधित, फी चार्ज रिलेटेड आहेत की फिक्स टर्म डिपॉझिट आहे, KYC प्रॉब्लेम आहे, तर आपण देऊया इथे की बाबा सी रिलेटेड चार्जेस रिलेटेड आहे. नंतर आपल्याला इथं विचारायला आहे की कंप्लीट सब कॅटेगरी 2 मध्ये विचारलेलं आहे की त्यांच्यापासून की का बा हेवी काय, म्हणजे हेवी काय दिलेलं आहे त्यांनी, हेवी चार्जेस वगैरे काय दिलेलं आहे की, तर ठीक आहे आपण हेवी चार्जेस वगैरे देऊया. आता फॅक्ट ऑफ दी कंप्लेंट, तर फॅक्ट्स ऑफ दी कंप्लेंट्समध्ये काय करायचं आहे, तुम्हाला कंप्लेंट तुमची 2000 कॅरेक्टरमध्ये शब्दामध्ये लिहून द्यायची आहे. तुमच्या स्थानिक भाषेत असो, हिंदी असो दे, इंग्रजीमध्ये असू दे, इथे तुम्हाला ती कंप्लेंट लिहून द्यायची आहे. बघा हे रेट जे आहेत हे मॅन्डेटरी आहेत, त्यामुळे ते तुम्हाला टाकावेच लागणार आहेत. यानंतर तिथं आपल्याला ही कंप्लेंट टाकून द्यायची आहे आणि पुढे त्यावर काय करता, नेक्स्ट करायचं आहे. बघा हे नेक्स्ट केल्यानंतर पुढे काय येतं बघा. आता इथं पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे की अपलोड डिटेल्स, यामध्ये डिटेल्स अपलोड करायचे आहेत, ज्यामध्ये बघा काय काय त्यांनी सांगितलेलं आहे ते अथोरायझेशन करायचं आहे. इफ यू वॉन्ट टू अथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह अपिअर इन सबमिशन बिफोर, बघा तुमची लोकपालांकडे पण स्वतः जाणार आहेत की तुम्ही तुमचा कोण रिप्रेझेंटेटिव्ह तिकडे पाठवणार आहे, तर आपण स्वतः जर का जाणार असो तर येस आपण स्वतः करायचं आहे. आणि यानंतर काय आहे डिक्लेरेशन दिलेलं आहे, बघा डिक्लेरेशन दिलेलं आहे. हे सगळे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ते हे बघा इथे आपल्याला सबमिट फाईल अपलोड करायची आहे. आणि त्यानंतर इथे खाली डिक्लेरेशन दिलं आहे, तर डिक्लेरेशनवर आपल्याला करायचं की मग सगळे हे सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने आपण ऑनलाईन कंप्लेंट ही करू शकणार आहोत. मित्रांनो खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ही लिंक देत आहे, जिथं जाऊन तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. याशिवाय तुम्हाला जे RBIचं परिपत्रक आहे ते सुद्धा इथे डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही जाऊन ते पाहू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.